श्री स्वामी समर्थ. पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींची अत्यंत म्हणजे अनेक अपेक्षा आहेत की डिसेंबरचा हप्ता कधी येणार, आमचा फॉर्म कॅन्सल झाला की काय, नक्की पैसे का पेंडिंगला आहेत आणि नवीन ऑप्शन कधी येणार आहेत, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत. तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजू बेल आयकॉन प्रेस करा. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींच्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे लाडक्या बहीण म्हणतात की डिसेंबरचा हप्ता जो आमचा 6वा हप्ता आहे तो कधी येणार. तर पहा, आता 1 जुलै 2024 पासून आपल्याला ही दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ भेटत आहे. सरकारने जे मतदानाच्या काळामध्ये त्याला 1500 वरून 2100 रुपये करण्यात आला. ओके, 2100 रुपये करण्यात आला. काही महिलांना 2100 रुपये म्हणजे 1500 रुपये दर महिना भेटत होता, काही महिलांना भेटलं नाही कारण आधार लिंकिंग स्टेटस झालं नव्हतं. तर आता जो हप्ता भेटणार आहे तो कधी भेटणार आणि केव्हा भेटणार याची अपेक्षा महिलांना लागून राहिलेली आहे. तर पहा कसं आहे, आता मतदान झालं परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे ते अजून झालेले नाही. तर याची जी शपथविधी आहे ती 5 सप्टेंबर 2000 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची शपथविधी आहे. त्यावेळी ठरणार आहे की कोणते मुख्यमंत्री येणार आणि नंतर मग जे आपले 1500 रुपयावरून 2100 रुपये झाला तो लाभ आपल्याला डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये भेटणार आहे. हा आहे सर्वात महत्त्वाचा आनंदाची बातमी. याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणीने अजूनही फॉर्म भरला नाही ते आता म्हणजे एकनाथ शिंदे जे असतील, आता मुख्यमंत्री परत जे होणार आहे ते एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन पोर्टलवरती ऑप्शन भेटणार आहे. ते म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा ऑफलाईन देखील भरू शकता आणि त्या शिष्यवृत्ती त्या 1500 रुपये 2100 रुपयाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीने ही आहे. आता तुमचा फॉर्म चुकला की नाही चुकला हे तुम्हाला चेक करायचं आहे. परंतु ज्या महिलांना अगोदरच पैसे आलेले आहेत परंतु आत्ताचे 6वा हप्ता आला नाही त्यांचा फॉर्ममध्ये काही मिस्टेक नाही आहे. पहा, काही मिस्टेक नाही, फक्त आपल्याला 6व्या हप्त्याची वाट बघायची आहे. त्या डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला भेटून जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर संजय गांधी योजनेचा लाभ घेत असाल आणि ज्या महिलांनी लाभ घेत असून देखील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना इथून पुढे तो लाभ भेटणार नाहीये. त्यांनी ही बातमी काळजीपूर्वक ऐकावी. खूप महत्त्वाची बातमी आहे. दुसरं म्हणजे सांगायचं झालं 2100 रुपये करण्यात आलेले आहेत म्हणजे महिलांना दर महिन्याला 2100 रुपये. परंतु घरात जर या 5 वस्तू असतील तर तुम्हाला या 2100 रुपयाचा लाभ भेटणार नाही. तर काय, तुमच्या घरातील एखादा कार्यकर्ता, आमदार, खासदार किंवा सरकारी कामामध्ये असेल तर त्याला या योजनेमध्ये लाभ भेटणार नाहीये. दुसरं म्हणजे घरातील कोणतीही व्यक्ती आयकर कर भरत असेल तर त्यांना याच्यामध्ये लाभ भेटणार नाहीये. तिसरी गोष्ट महत्त्वाची, आपल्या घरी 4 चाकी गाडी दारात उभी असेल तर आपल्याला देखील याचा लाभ भेटणार नाहीये. हा, ट्रॅक्टर वगैरे सोडून, कारण ती शेतीची कामे आहेत. परंतु जी 4 व्हीलर आहे अशा 4 चाकी गाड्या असतील तर आपल्याला याचा लाभ घेता येणार नाहीये. पहा, या 3-4 ज्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक घ्यायचा आहे. आता तुम्ही बोलशाल की सरकारला काय माहिती आपल्याबद्दल, तर तुम्ही ज्या वेळेस ऑनलाईन फॉर्म घेतला त्यावेळी हमीपत्रावरती सरासरी लिहून दिलेलं आहे की मी या सगळ्या गोष्टींचं पालन करून मी या योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. ही 4थी गोष्ट. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत भरपूर महिलांनी लाभ घेतला परंतु यापुढे त्यांना भेटणार नाहीये. अजूनही काही तुमच्या कमेंट असतील, प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, तिथे ईमेलवरती तुम्ही पाठवू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकता. मी तुमच्या प्रश्नांचे निरसन देखील करू शकतो. ओके, अजून काय प्रश्न असतील तर नक्कीच सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.